नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या देवघरात श्रीयंत्र ठेवण्याचे फायदे नक्की काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रीयंत्र आपल्या घरात ठेवण्याचे आपल्याला काय फायदे होतात, त्याचबरोबर श्रीयंत्र हे नक्की काय आहे हे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम श्रीयंत्र हे काय आहे, तर श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचे आसन आहे. त्यामुळे ते आपल्या घरात ठेवणे अतिशय शुभ मानलं जातं. जिथे श्रीयंत्र असतं तिथे माता लक्ष्मीचा वास नक्कीच असतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आपल्याला मदत होते. श्रीयंत्र आणल्यानंतर त्याची पंचोपचार पूजा करावी. पूजा केल्यानंतर ते देवघरात स्थापन करावं. आता बघा, आपल्या घरात त्याची स्थापना केल्याने नक्की काय फायदे होतात हे आपण जाणून घेऊया. घरातील अलक्ष्मीचा नाश होऊन शुभ लक्ष्मीचा निवास होतो. घरातील ताणतणाव दूर होऊन घरात मंगलमय आनंदी वातावरण तयार होतं. बघा, काहींच्या घरात दररोज वादविवाद, कलह, कटकटी होत असतात. त्यामुळे जर तुम्ही श्रीयंत्राची तुमच्या घरात स्थापना केली तर आनंदीमय वातावरण तयार होणार आहे. आपल्या वास्तूतील वास्तुदोष नाहीसे होतात. तुमच्या घरात जे कोणते वास्तुदोष असतात, म्हणजे बघा, शुभ कार्य तुमच्या घरात लवकर घडत नाही किंवा आल्यानंतर घरात आनंदी वाटत नाही असं वाटत असेल तर श्रीयंत्र तुमच्या देवघरात नक्कीच आणून ठेवा. यामुळे तुमच्या वास्तूतील जे कोणते दोष आहेत ते नष्ट होणार आहेत. श्रीयंत्राच्या सानिध्याने मन शांती लाभते, शांत वातावरण तयार होतं आणि एक पॉझिटिव्ह आपल्याला वाटतं. घरातील बाह्य शक्तीचा त्रास दूर होतो. तुमच्या घरात जर एखादी वाईट शक्ती असेल असं तुम्हाला जाणवत असेल किंवा घरात जर सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस सतत कटकटी होत असतील, घरात सतत आजारपण असेल, आलेला पैसा तुम्हाला पुरत नसेल, तर तुम्ही नक्कीच श्रीयंत्र खरेदी करा आणि ते देवघरात ठेवा. श्रीयंत्र नुसतं खरेदी करून देवघरात ठेवणे असं करू नका, तर त्याच्यावर नित्यनेमाने दररोज तुम्ही सेवा करत राहा. श्रीयंत्राच्याद्वारे आरोग्य लक्ष्मी निवास करते. त्यामुळे आरोग्यविषयीच्या तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या दूर होण्यास मदत होते. काही लोकांचं कसं असतं बघा, सततच छोटे-मोठे आजारपण त्यांच्या पाठीमागं लागलेलं असतं. एकाचं झालं की एकाचा दवाखाना चालू असतो. जर त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुमच्या देवघरात श्रीयंत्राची नक्कीच स्थापना करा. सर्व प्रकारचा ग्रहबाधा दोष दूर होतात. लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग सहज उपलब्ध होतात. बघा, तुम्ही कोणता व्यवसाय करताय, धंदा करताय किंवा एखादा बिझनेस करताय किंवा तुम्ही एखाद्या खाजगी कंपनीत जॉब करताय, मग तुम्हाला जर आलेला पैसा तुमचा महिनाभर पुरत नसेल, सतत छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्याकडून तुम्हाला कर्ज घ्यावं लागत असेल, तर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना नक्की करा. व्यवसायाच्या जागेवर श्रीयंत्र ठेवल्यास व्यवसायात तुमच्या भरभराटी होते. तुम्ही जो कोणता व्यवसाय करताय त्या ठिकाणी एक लक्ष्मी मातेचा फोटो आणि तिथे श्रीयंत्र तुम्ही स्थापन करा. ते ठेवल्याने तुमचा जो कोणता व्यवसाय करताय त्याच्यात तुमची अगदी जोरदार भरभराट होणार आहे. मुलांची स्मरणशक्ती सुद्धा वाढण्यास मदत होणार आहे. तुमची मुलं दररोज अभ्यास करतात तरी सुद्धा त्यांना म्हणावं असं यश मिळत नसेल, तर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना नक्की करा. श्रीयंत्राची नित्यपूजनाने विविध देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात व आध्यात्मिक प्रगती होऊन मोक्षाचा मार्ग देखील उपलब्ध होतो. श्रीयंत्राची पूजा, त्यावर कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे. तर आता बघा, कुंकुमार्चन कसं करावं, तर बघा, मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, पौर्णिमा या तिथीला तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता. श्रीयंत्रावर जे आपण कुंकुमार्चन करतो ते कुंकू एखाद्या डबीत भरून तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्ही जे कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडता त्यावेळेस ते कुंकू तुमच्या कपाळाला लावून तुम्हाला जायचं आहे. याचे खूप सारे फायदे आहेत. त्यामुळे जर तुमच्या देवघरात श्रीयंत्र नसेल तर ते तुम्ही खरेदी करा आणि देवघरात ठेवा. श्रीयंत्र खरेदी केल्यानंतर तुम्हाला ते सिद्ध करायचं आहे, त्याची पंचोपचार पूजा करायची आहे. दररोज तुम्ही देवपूजा करताना धूप दीप त्याला ओवाळून घ्यायचा आहे, हळदी कुंकू लावायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. यामुळे तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहणार आहे. तुम्ही जे कोणतं काम हाती घेणार आहे त्यात तुम्हाला भरघोस असं यश मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या देवघरात श्रीयंत्राची स्थापना नक्की करा. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.